तर आपल्या आळंदीतले महाराज सकाळ सकाळी चहा प्यायला गेलो होतो, तिथं आळंदीचे महाराज भेटले आपल्याला. तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावानो. तर सकाळ सकाळी गाडी पुचलो आणि डायरेक्ट पोचलो आपण कटिंग करायला. कटिंग करायला आपला मित्रच होता, मित्रांनी भलतंच काय करून दिलं आपल्यासोबत. तर भावानं तिथून चाय प्यायला जायचं म्हणलं. चाय प्यायला गेलो तिथं आमच्या आळंदीतले महाराज भेटले, लय मस्त हसत होते. चला म्हणले यांना ब्लॉकमध्ये घ्यायचं म्हणलं, यांचं हसणं लय आवडलं आपल्याला. तर भावानं तिथून आमचे किरण साहेब मस्त पद्धतीने लागले आपल्या गाडीच्या कामं करायला, कारण की आपला हुपर बंद होता. आणि गौरव साहेब म्हणाले की आपल्याला म्हणलं गाणे करणार ना वाजवायचे म्हणलं, कारण की शिवजयंतीला आपलीच गाडी जाणार होती. तर म्हणलं मी घेऊन जातो, तर म्हणलं काही विषय नाही, म्हणलं घेऊन जावा म्हणलं तुम्ही. तर त्यांचं चालू होतं आणि आपलं हुपर गिपर समजा काही बाहेर काढून मस्त पैकी चालू होतं. आणि तिथून भावानं आपल्याला डिझेल बी फुल करायचं होतं. तर डायरेक्ट पेट्रोल पंपला आलो, डिझेल फुल करून घेतलं आपल्या गाडीतलं. चला म्हणलं आता टेन्शन नाही म्हणलं. तर भावानं तिथून काय आपलं म्हणजे स्टेडियममध्ये जायचं होतं. स्टेडियममध्ये आपल्या मित्रांचीच मॅच चालू होती आणि त्यांना फोन केलं, ते आले इथं. आता इथं आल्यानंतर मग ते काय ब्लॉकमध्ये आलेच नाही, कारण की ते म्हणले की आम्ही नाही येणार म्हणलं आता काही दिवस, कारण की आपण काय तेवढे व्हायरल नाहीये. तर भावानं इथून आपला संध्याकाळीचा टाइम झाला होता, पोचलो आपल्या वेअरहाऊसला, लावली गेली गाडी. चला म्हणलं बसायचं म्हणले.